श्री स्वामी समर्थ. मुलगी जाऊन आली स्वामींचं अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेऊन आल्यानंतर म्हणजे मी हे दर्शनचे व्हिडिओ छोटे छोटे क्लिप ह्यामध्ये टाकलेले आहेत. आजचा व्हिडिओ खरं तर मुलगीला मी जे छोटंसं सरप्राईज दिलेलं होतं त्याच्यासाठी आहे. कारण ती आता प्रॅक्टिससाठी आता कोर्टात जायला पण चालू झाली आणि म्हणजे तिचं आता व्यावहारिकदृष्ट्या म्हणजे घरातून आता शिक्षण पूर्ण करून ह्यामध्ये ती म्हणजे आता व्यावहारिक दृष्टीनं म्हणजे आता खरं तर ती बाहेर पडली. त्यासाठी तिला छोटंसं गिफ्ट द्यावं म्हटलं आणि स्वामींचं दर्शन तुम्हाला छान ह्यामध्ये होणार, कारण खूप गर्दी होती. तरीसुद्धा तिनं त्यातनं छोटासा व्हिडिओ बनवलेला होता आणि तुमच्यासाठी हा मी व्हिडिओ यावरती टाकत आहे. आणि पौर्णिमे दिवशी मी ही कुंजम पूजा केलेली होती. आज म्हणजे गुरुवारी पण स्वामींची पूजा करून वगैरे मी लवकर बाहेर पडलेले होते, कारण मला जे तिच्यासाठी सरप्राईज द्यायचं होतं त्यासाठी मला बाहेर जाऊन पटकन एकतर एवढा पाऊस सुरू होता, त्या पावसातून सुद्धा मला जायचं होतं तिकडं. महालक्ष्मी मंदिरमध्ये अगोदर गेले. महालक्ष्मी मंदिरमध्ये जाऊन मला भवानी मंदिरचं पण तुम्हाला मी दर्शन यामध्ये दिलेलं आहे पुढं. आणि दोन्ही दर्शन घेऊन मला बिंदू चौक, कोल्हापूरमध्ये जे बिंदू चौक आहे तिथं माधुरी बेकरी म्हणून आहे, त्या बेकरीमध्ये मला जाऊन तिच्यासाठी केक घ्यायचा होता. त्यासाठी मी गडबडीनं गेले आणि जो तिच्यासाठी मी केक बनवलेला होता, म्हणजे काल मी ऑर्डर देऊन आलेले होते, जो सिम्बॉल असतो ॲडव्होकेटचा तो टाकून त्यावरती मी तो केक बनवून आणलेला होता. आणि ती सकाळी आवरून वर यायच्या अगोदर तो केक कापण्यासाठी मी तो तयार ठेवलेला होता. तिला बघितल्यानंतर खूप हसायला येत होतं. गडबड होती तिला जायची, तरीसुद्धा 2 मिनटं मी तो केक कट करून घेतला तिच्याकडून आणि छान असा तिच्या नावाचा बोर्ड बनवून आणलेला, तो तिला दाखवलेला नव्हता. तो सुद्धा आम्ही आज म्हणजे आम्ही ऑफिस अजून नाही चालू केलेलं, पण घरी आता बोर्ड वगैरे लावायचा ना म्हणून तो लावलेला होता आणि ते सुद्धा तिला दाखवलं. तिला मजा वाटत होती खरं. आम्ही पण म्हणजे आम्ही हे सगळं पहिल्यांदाच फील करतो, त्यामुळं आम्हाला पण खूप छान वाटत होतं. आणि भवानी मातेचं दर्शन म्हणजे खूप दिवसांनी मला पण तिकडं जाता आलं आणि हे पावसातनं जास्त मला रेनकोट वगैरे घातल्यामुळं आत मंदिरात जाता आलं नाही. बाहेरूनच तुम्हाला मी दर्शन दिलेलं आहे. महालक्ष्मी मंदिरचं कळसाचं दर्शन तुम्हाला झालं आहे, कारण आत मंदिरात जाता आलं नाही. मंदिरात म्हणजे गेले पण गर्दीत व्हिडिओ वगैरे बनवायला आणि पावसातनं व्हिडिओ बनवता पण नाही आला, त्यामुळं नाही केलेला व्हिडिओ. आणि तरी पण तुम्हाला महालक्ष्मीच्या कळसाचं दर्शन झालं की महालक्ष्मीचं दर्शन होतं आहे असं म्हणतात. त्यामुळं इथून मग आम्ही मंडपातून बिंदू चौकात गेलो. बिंदू चौकात माधुरी बेकरी जी आहे ती खूप प्रसिद्ध, म्हणजे आम्ही लहानपणापासून तिथून केक वगैरे म्हणजे जवळच बिंदू चौकातून राहायला असल्यामुळं आणि लहान असल्यापासून म्हणजे आमचा जन्मच माझा कोल्हापूरचा असल्यामुळं आणि बिंदू चौक हे माझ्या घरापासून फार जवळ आहे. महालक्ष्मी मंदिर पण जवळ आहे. छत्रपती शिवाजी रोड हे सगळ्यांच्यामध्ये आमचं घर येतं आहे, त्यामुळं फार सगळ्या गोष्टी जवळ आहेत. आणि हे अगोदर बेकरी खूप छोटी होती पूर्वी, आता खूप मोठी झालेली आहे. आणि इथून आम्ही पेस्ट्रीचा केक तो घेतलेला होता, तो ॲडव्होकेटचा सिम्बॉल करून. आदल्या दिवशी ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी 1 किलोमध्ये खूप छान केक बनवून दिलेला होता आणि तिला आवडला पण. आणि छान मस्त तो कट करून झाल्यानंतर बोर्डचं वगैरे आम्ही उद्घाटन केलं. त्याचा व्हिडिओ वगैरे म्हणजे मी फक्त बोर्डचा तुम्हाला व्हिडिओ त्यामध्ये टाकला आहे, बाकी काही नाही. आणि हे छोटंसं सरप्राईज होतं म्हणून म्हटलं आपण तुमच्याबरोबर शेअर करूया, म्हणून हा मी आज व्हिडिओ बनवलेला होता खास. आता माझा रेसिपीचा व्हिडिओ अजून मी केलेला नाही, म्हणजे ह्या गडबडीमध्ये आणि जरासं आता तिला टिफिनसुद्धा सुरू केला. तर ती रोज जाणार ना ऑफिसला, तर तिच्यासाठी रोज सकाळी अगोदर मला मिस्टरांसाठी करायला लागायचं, आता मुलगीसाठी पण छान टिफिन वगैरे घेऊन स्कूलला जाते तसं जायचं पुन्हा. त्यामुळं खूप मजा वाटत आहे. तरी पण पुढचे जे माझे काही असतील व्हिडिओ मजेशीर ते पण तुमच्याशी मी शेअर करेन. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.